Good morning, students. So, functions चाललेला आहे चॅप्टर. हा का? क्वेश्चन नंबर एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 9 पर्यंत एक पूर्ण एक्सरसाइज झाली तुझी. व्हेरी नाईस. हां, ओके. ठीक आहे, आपण चेक करू. तसे एक्सरसाइज तुम्हालाच करायची. व्हेरी गुड. स्मार्ट स्टुडंट्स. ठीक आहे. आतापर्यंत काय काय शिकलो फंक्शन्समध्ये? फंक्शन्समध्ये डोमेन, कोडोमेन, रेंज अँड देन फंक्शन्सचे 3 कंडिशन्स, टाइप्स ऑफ फंक्शन्समध्ये ऑन टू, इन टू रिलेशन. ठीक आहे. थांब मी तुझे होमवर्क चेक करते. मग रिप्रेझेंटेशन ऑफ अ फंक्शन अँड देन इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शन्स, कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, लिनियर फंक्शन, मग क्वाड्रॅटिक फंक्शन, फंक्शन फॉर्म, स्क्वेअर फंक्शन, क्यूब फंक्शन, पॉलिनॉमियल हे आज करू आपण. रॅशनल फंक्शन झालंय. रॅशनल फंक्शन म्हणजे काय? एनिथिंग विच इज इन फ्रॅक्शन where denominator is not equal to 0. So that is your rational function. Third is seventh. Eighth is exponential function. Exponential function means anything which is raised to variable. Logarithmic function. ठीक आहे. लॉगरिथमिक फंक्शन पर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. लॉगरिथमिक फंक्शन मध्ये आपले 3 प्रॉपर्टीज अजून राहिलेत. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला हे माहिती नव्हतं की हाऊ के हॅज अपियर्ड, म्हणजे हा के म्हणजे काय, नाही का? आपण म्हटलं होतं हे डिस्कस करायचं राहिले. वेअर इट इज. हां, आता ही जी व्हॅल्यू आहे के ची, ठीक आहे, ती व्हॅल्यू काय आहे? आता हा जो आपला हायपरबोला आहे, जो वर्टिकल कर्व आहे ना, तो हायपरबोला आहे. ह्याचे टिप्सला आपण वर्टेक्स बोलतो. माहिती आहे ना तुला? आता सपोज हा कोन आहे, मग ह्या कोनच्या टिपला बोलतात वर्टेक्स. मग बेसिकली हा वर्टेक्स आहे. मग कुठल्या पण, हा सपोज हा आपला हायपरबोला आहे, ह्या हायपरबोलेचा जो मिनिमम पॉइंट आहे, त्या मिनिमम पॉइंटला आपण वर्टेक्स बोलतो. त्या वर्टेक्सचे जे काही पॉइंट्स आहेत, तो हायपरबोलाचा पॉइंट आहे. मग आपल्याला आहे ना इक्वेशन पण आहे मॅथमॅटिक्समध्ये की हायपरबोलाचा हा स्पेसिफिक इक्वेशन आहे. आणि त्या इक्वेशनमध्ये आपल्याला एक स्पेसिफिक पॉइंट भेटतो, तो म्हणजे आपला के झाला. आता सपोज तुला मी काय सांगते की हायपरबोलाचा जो इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये, तो हायपरबोलाचं इक्वेशन आपल्याला हे माहिती ना, जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असतो त्याचे सोल्युशन्स आपण कसं काढतो? मायनस एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. मग हा मेथड झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन्स फाइंड आउट करण्यासाठी. पण जेव्हा आपण त्याचे हायपरबोलाचा जेव्हा पॉइंट काढतो, तेव्हा हायपरबोलाची स्पेसिफिक इक्वेशन आहे. मी तुला ते स्पेसिफिकली सेंड करते ह्याच्यावरती व्हॉट्सअपवर, तू चेक कर. आता त्या हायपरबोलाच्या इक्वेशनमध्ये जो आपला के पॉइंट आहे, म्हणजे टिप ऑफ द हायपरबोला, तो पॉइंट आहे आपला बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a. हा आहे आपला हितला पॉइंट. कुठला? हा टिप ऑफ द पॉइंट. मग हा आहे आपला के पॉइंट. आणि हे जे आहेत आपले वायचे ॲक्सिस वरतीचे पॉइंट, मग तो इन्फिनाइट आहे. तो आता इथून कुठे पण जाऊ शकतो, इथून कुठे पण जाऊ शकतो, खाली पण येऊ शकतो, राईट? पण हा जो आहे हा मिनिमम पॉइंट आहे, त्याच्यापेक्षा मोठा, पण त्याच्यापेक्षा छोटा नसणार. सो इथे त्यांनी सांगितलं डोमेन कॅन बी रिअल नंबर और इन मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी.
बट रेंज, हा जो रेंज असणार आहे तो काय असणार आहे, के टू इन्फिनिटी. क्लिअर? मग हा पॉइंट असणार आहे तुझा के. एवढंच त्यांनी एक्सप्लेन केलंय ह्याच्यात. ठीक आहे. मग हा होता तुला आपला इक्वेशन ऑफ अ हायपरबोला मधला पॉइंट, जे हायपरबोलाचे फॉर्म्युलामध्ये येतो. ठीक आहे, तो मी तुला पाठवते इन डिटेल. तरी ते थोडं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, त्याची आपल्याला गरजच नाही आहे. जस्ट हा पॉइंट कळला, दॅट्स इट. आणि सेकंड आहे लॉगरिदम. लॉगरिदमिक फंक्शनमध्ये आपले काय काय फॉर्म्युला झाले होते, प्रॉपर्टीज. सी लॉगरिदम मध्ये पहिले लॉगरिदम म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय लॉगरिदमचा, आपण ओपन करू. स्टँडर्ड फॉर्म हा आहे आपला y इज इक्वल टू लॉग ऑफ x ॲट द बेस e. मग हा स्टँडर्ड फॉर्म असल्यावरती हा आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म असणार आहे. आपल्याला जेव्हा आम्ही 10th मध्ये होतो, प्रोबॅबली तुम्हाला पण इथे पुढे लॉगरिदमिक इक्वेशन इंटिग्रेशन त्याच्यात कुठेतरी असेलच ह्या क्वेश्चन्स. आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिदमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं, और लॉगरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. म्हणजे हे क्वेश्चनमध्येच असतं. मग आता बेसिकली आपण लॉगरिथमिक फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कसं करतो, जेव्हा हा ए ह्याच्या वाय वरती जाणार आणि खाली ए राहणार, मग तो वाय पॉवरला राहणार आणि इज इक्वल टू एक्स झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. आम्हाला तर लिटरली हे असं सांगत होते की इफ ए कम्स दिस साइड इट गोज वाय ऑन हिज हेड, दॅट्स इट, आणि इज इक्वल टू एक्स. हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता एक्सपोनेन्शियल फॉर्म नंतर ना आपले हे रूल्स ऑफ लॉगरिदम झाले. हे चारही रूल्स लिहिलेत तू नोटबुकमध्ये? नाही लिहिले का? आपण त्या दिवशी लिहिलेत ना. हां, हा बघ आता खाली अजून 3 ॲड करायचे आहेत आपल्याला रूल्स. ऑनलाईन स्टुडंट्स ऑल्सो जे काही रूल्स आपण त्या दिवशी लिहिलेत त्याच्यात अजून 3 रूल्स राहिलेत. ते आहेत प्रॉपर्टीज, यू कॅन से प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. सो फर्स्ट, log of 1 at the base suppose b is equal to 0. log of 1 नेहमी 0 असणार आहे, दो बेसमध्ये काही पण आहे. ठीक आहे, हा आपला रूल आहे, म्हणजे फॉर्म्युलाच सपोज. आता हा बेस कुठला पण असू देत, ओके. पण लॉग 1 काय असणार आहे, एनी बेस. ठीक आहे, एनी बेस लॉग 1 इज ऑलवेज 0. हे आपल्या क्वेश्चनमध्ये कालच कुठला तरी एक करत होतो आपण, चेंजिंग बेस फॉर्म्युलामध्ये. लॉग ऑफ ए, हां, लॉग ऑफ ए टू एला. आणि अजून एक आहे तो लॉग ऑफ ई. लॉग ऑफ ई इज इक्वल टू 1. लॉग ऑफ 1 इज 0. लॉग ऑफ ई इज 1. ठीक आहे. आणि लॉग सेम बेस असले तरी पण 1च असणार आहे. कसं, लॉग ऑफ 10 ॲट द बेस 10, काय ह्याचा आन्सर काय असणार, 1. वाय, बिकॉज सी आपण चेंजिंग ऑफ द बेस फॉर्म्युला मध्ये बघितलं ना, लॉग ऑफ 10 अपॉन लॉग ऑफ 10 येणार तो, राईट. 10 10 कॅन्सल इज इक्वल टू 1. सो ह्या फॉर्ममध्ये सेम बेस असला तर आपली व्हॅल्यू 1 येणार आहे. म्हणजे ह्याचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला, लॉग ऑफ ए टू द बेस ए इज इक्वल टू 1. ह्यांचे एक्झाम्पल्सच आहे बेसिकली, पण लॉग ऑफ ई हे आणि थर्ड वन, हे 3 प्रॉपर्टीज बुकमध्ये आपण लिहिले नव्हते. इथे हां, एनी बेस
लॉग ऑफ 1 आला ना त्याच्या खाली 99 1 crore मिलियन काही असू देत इट विल बी 0 बिकॉज लॉग ऑफ मेन टर्म 1 आहे. ठीक आहे. आता थर्ड वन, आता जो आपण लॉग शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो LN मध्ये. मग आता हा काय लॉग ऑफ 9 असं. हा आहे आपली मेथड की आपण कसं लिहिणार आहे. ठीक आहे. सपोज आता हे मी असं स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिते की लॉग ऑफ ए, लॉग ऑफ ए इज इक्वल टू लॉग ए ॲट द बेस ई किंवा लॉग ए ॲट द बेस ए. डन. हे 3 प्रॉपर्टीज रिमेनिंग होते. सो हे मी एकदा नोट डाऊन करून दिले तुम्हाला. सो एकदा रिवाइज करायचे. टोटल फॉर्म्युलाज ऑफ लॉगॅरिथम काय आहेत. लॉग ऑफ ए बी ॲट द बेस एम इज इक्वल टू लॉग ऑफ ए ॲट द बेस एम प्लस लॉग ऑफ बी ॲट द बेस एम. ठीक आहे. मग हे बेसिकली तसेच आहेत ना. डिव्हिजन असेल तर दोन्ही टर्म्सचं सबट्रॅक्शन आणि पॉवरला असेल तर इकडे आणणार. गुड. आणि चेंज ऑफ बेस फॉर्म्युला इफ इट इज देअर, मग लॉग ऑफ एक्स टू द बेस ए असेल तर लॉग ऑफ एक्स टू द बेस बी, लॉग ऑफ एक्स ए. हां, लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स, लॉग ऑफ ए टू द बेस ए, मग लॉग ऑफ एक्स एक्स ह्याला 1. ठीक आहे. डन. आता हे पण बघितलं आपण त्या दिवशी अल्जेब्रा ऑफ अ फंक्शन. नाव आपला हा टॉपिक स्टार्ट होतोय दॅट इज कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन्स म्हणजे काय. पॉलिनॉमियल फंक्शन घेऊ का आधी. घेऊ शकते काय विषय नाही. ठीक आहे. सी पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये काय आहे. पॉलिनॉमियल फंक्शन मध्ये आपल्याला फक्त त्यांनी एक स्टँडर्ड फॉर्म दिलाय तो फंक्शन आहे. आता आपण काय बघितलं होतं आयडेंटिटी फंक्शन मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वाय. नाही का सगळे जे बघितले होते त्यांचा एक स्टँडर्ड फॉर्म होता की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समथिंग और समथिंग. मग तो असणार आहे आपला स्टँडर्ड फॉर्म. तसा पॉलिनॉमियल फंक्शनचा हा आहे. ठीक आहे. मी नोट डाऊन करून देते म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन. पॉलिनॉमियल फंक्शनचा स्टँडर्ड फॉर्म आहे आपला बुकमध्ये. वेट. डिरेक्टली मी लिहून देते. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जो बुकमध्ये दिलाय तो स्टँडर्ड फॉर्म आहे. त्याच्यात ए ॲट द बेस 0 एक्स रेज टू एन प्लस ए ॲट द बेस 1 एक्स रेज टू एन प्लस एन मायनस 1 आहे इथे प्लस 2 प्लस ए nth टर्म. ठीक आहे. हा आपला एक स्टँडर्ड फॉर्म आहे. ठीक आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की पॉलिनॉमियलचे मी एक्झाम्पल देईल तेव्हा तुला कळेल की हे काय आहे फॉर्म. त्याच्यात ए nth टर्म ए एन जो काही आहे हा टर्म त्याच्यात दिस शुड बी नॉट इक्वल टू 0. हा 0 नसला पाहिजे. कुठला टर्म. दिस ऑल टर्म्स. ठीक आहे. हे टर्म्स 0 नसले पाहिजेत. ए इज नॉट इक्वल टू 0 आणि हा जो nth आहे हे 0 1 हे n वॉट एव्हर विल बी द nth टर्म दॅट शुड बी नॉन निगेटिव्ह इंटीजर. नॉन निगेटिव्ह इंटीजर म्हणजे निगेटिव्ह नसला पाहिजे 0 अँड अबव. ठीक आहे. n शुड बी नॉन निगेटिव्ह इंटीजर. nth term is not equal to 0 n is non-negative integer. आता आपण आहे ना एक्झाम्पल बघू की पॉलिनॉमियल ॲक्च्युली कशा फॉर्ममध्ये असणार आहे. सपोज 3x² क्वाड्रॅटिक क्युबिक जे काही इक्वेशन्स आहेत आपले. आता आपला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
3 raised to x 4 plus 3 raised to x cube plus 2x square plus 9x plus 3. हे एक एक्झाम्पल आहेत. कसं काय, 3 आपला a आहे, x आपला x टर्म आहे, 4 4 आहे. मग नेक्स्ट टर्म काय असणार आहे, n मायनस 1 असणार आहे. झालं x n मायनस 1 2x स्क्वेअर. असे डिक्रीज होत nth टर्म काय आपला तेच तर ना. म्हणूनच हे सगळ्यात इझी टॉपिक आहे हे, की एक्झाम्पल्स आहेत की काय काय असू शकतात एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स म्हणजे आपला फंक्शन, पॉलिनॉमियल फंक्शन्स कुठले कुठले आहेत. तर मग हा एक आपला फंक्शन झाला. आता सपोज हा पण आपला फंक्शन आहे 3x-3. हे कंडिशन, दोन कंडिशन्स आहेत, ते जर का सॅटिस्फाय होत आहेत, इफ दिस बोथ कंडिशन्स आर बीन सॅटिस्फाईड देन इट इज अ पॉलिनॉमियल फंक्शन. पहिले n तर नॉन इंटीजर आहे आणि nth टर्म 0 नाही आहे. अजून आपले काय इक्वेशन असू शकतात, एफ ऑफ एक्स 4x स्क्वेअर ह्याच्यातच आला. 3 आहे का फंक्शन, आहे. आता फंक्शन्स कुठले नाही आहेत. आता हे झाले जे फंक्शन्स आहेत. बरोबर. आता एफ ऑफ सी नॉट फंक्शन, ठीक आहे, नॉट अ पॉलिनॉमियल फंक्शन. ओके, नॉट अ पॉलिनॉमियल फंक्शन. कुठले आहेत ते नॉट अ पॉलिनॉमियल फंक्शन, ते टर्म्स ज्याची एक्स टर्म -2 आहे पाहिजे. हां हे बघ, मी तुला दाखवते. 3 एक्झाम्पल्स देते, त्याच्यात तिन्ही सॅटिस्फाय होतात. एक्स रेज टू -2 येतोय आणि एक्स रेज टू 1/2 अँड एफ ऑफ एक्स इज इक्वल टू वेअर एफ ऑफ एक्स इज 0. आता आपले कंडिशन काय आहे की ए nth टर्म शुड नॉट बी 0. ठीक आहे, मग हा 0च आहे डिरेक्टली, म्हणून हा पॉलिनॉमियल नाही आहे. ठीक आहे, हे फ्रॅक्शन मध्ये आहे. ठीक आहे, विच इज, इथे काय लिहिलं होतं आपण, वेअर nth टर्म इज नॉन निगेटिव्ह इंटीजर आणि तो एक इंटीजर फ्रॅक्शन मध्ये आहे. फ्रॅक्शन नको आहे आपल्याला, वी नीड अ होल नंबर. सो तो पण नाहीये. हा आपला फ्रॅक्शन मध्ये आहे. कशात आहे, फ्रॅक्शन. सो इट इज नॉट अ पॉलिनॉमियल. सेकंड, हा निगेटिव्ह आहे, जो आपल्या फर्स्ट कंडिशन मध्येच सांगते की आपल्याला निगेटिव्ह इंटीजर असला तर तो पॉलिनॉमियल नसणार आहे. ठीक आहे, पॉलिनॉमियल फंक्शन क्लिअर. एकदाच मिडल टॉपिक जो राहिला होता डन. अथर्व, आय होप यू आर there with us. Now composite function. कंपोजिट फंक्शन म्हणजे काय, आता पहिले नोट डाऊन करायचे आहेत का ते दोन्ही टॉपिक्स. परत वेळ होईल आणि कंपोजिट फंक्शन पण नोट डाऊन करायचे. ठीक आहे, पॉलिनॉमियल फंक्शन हे 3 प्रॉपर्टीज पटकन फॉर्म्युलाच्या खाली जे आपण आधी लिहिले त्याच्या खाली नोट डाऊन करून घ्या. हे बघ, पेज टर्न कर जिथे तू प्रॉपर्टीज लिहिलेत. लॉगरिथम, त्याच्या खाली हे 3 प्रॉपर्टीज. आणि मग नंतर ना पॉलिनॉमियल फंक्शन लिह. ठीक आहे, पटकन स्टार्ट करा. व्हॉट हॅपेंड. ठीक आहे, 8th आणि 9th क्वेश्चन राहिलेत ना ते. हे बघ, आता तू खालून कन्सेप्ट चालू कर, त्याच्यानंतर ना पुढे लिह तिथे की एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर 9. इट्स ओके, एवढं नाही स्ट्रेस घ्यायचा. पटपट लिहा सगळ्यांनी.
पण लॉग ऑफ ई इज इक्वल टू 1 नाही लिहिले ना, हा स्टँडर्ड लॉग ऑफ ई असणार ना. तो एक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती पाहिजे की हां म्हणजे जस्ट मी सांगितलंय की आता शॉर्ट फॉर्म कसा असतो. आता आपण फंक्शन ऑफ एक्स एफ ऑफ एक्स लिहितो. हा काय आहे आपला फंक्शन ऑफ एक्स आहे. मग हे आपण असं लिहितो का FUNCTION फंक्शन ऑफ एक्स, हे ह्या फॉर्ममध्ये लिहिलं जातं. तसं हा जो लॉग आहे ना, ही जी टर्म आहे लॉग ऑफ ए टू द बेस ई, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये LN ऑफ ए लिहितो. तेच मी एक्सप्लेन करण्यासाठी जस्ट दिले तुम्हाला की लॉग ऑफ ए इज इक्वल टू हे. आता जर का तुला लिहायचंय की लॉग ऑफ LN ऑफ 2, आता लॉग ऑफ 2 ॲट द बेस ई, ईची व्हॅल्यू काय 1 आहे ना, नथिंग मीन्स 1. आता इथं काहीतरी दुसरं असतं लॉग ऑफ 2 ॲट द बेस 3, इथं लिहिलेलं असणार त्यांनी. देन यू विल कन्वर्ट इट इन टू दिस फॉर्म. ओके, हा फक्त मेथड आहे, फॉर्म्युला पण नाही की जस्ट तुम्ही शॉर्टकटमध्ये कसं लिहिणार त्याच्यासाठी मी दिलं. कंपोजिट फंक्शन, सिग्नम फंक्शन. हे रफ मध्ये लिहा पण मेन फॉर्म्युला लिहा. एक्सरसाइज मधले सिग्नम फंक्शनचे क्वेश्चन पण सॉल्व्ह केले. कुठला क्वेश्चन नंबर 7 आलं तुला? सिग्नम फंक्शन कळलं? हम्म, ठीक आहे, मी विचारते ना तुला आता शिकवताना. ओके, सांग ना. पॉलिनॉमियल फंक्शन मधला स्टँडर्ड फॉर्म लिहा हा. त्याच्या खाली हे 2 कंडिशन्स. बाकीचं लिहायचं गरजेचं वाटतंय का? एक्झाम्पल्स. ओके, इट्स इझी टू आयडेंटिफाय की नॉन इंटिजर्स कुठले आणि नॉन पॉलिनॉमियल्स. नॉट ए पॉलिनॉमियल. डन. ठीक आहे.
आता थर्ड का? हा काय ही कंडिशन काय एंटायर ए एथ टर्म. ए म्हणजे पूर्ण जो होल नंबरवाला टर्म आहे एक्सेप्ट व्हेरिएबल हे एक्स स्क्वेअर एक्स क्यूब एक्स थ्री हे सोडून जो हा आपला होल नंबर आहे. एक्सची व्हॅल्यू नाही बाळा. हा जो 3 आहे हा 3 आहे हा 2 आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे. ते 0 झाल्यावर काय 0 इंटू 0 होणार. एंटायर टर्म 0 होणार. मग तो पॉलिनॉमियल राहणारच नाहीये. सो दिस शुड नॉट बी इक्वल टू 0. ठीक आहे. आता आहे आपला टॉपिक दॅट इज कंपोजिट फंक्शन. मी कंपोजिट फंक्शन म्हणजे काय? कंपोजिट आय थिंक तिथं कंपोजिट कंपोजिट फंक्शन इन कंपोजिट फंक्शन. आता ही कन्सेप्ट अशी आहे की आपल्या डिरेक्ट पुढ सपोज आता काही स्टुडंट्स आहेत 3 सेट्स आहेत ए बी आणि सी. ठीक आहे. ए बी आणि सी दिस आर 3 सेट्स. आणि ह्या 3 सेट्समध्ये आता इथे आहेत स्टुडंट्सचा सेट, इकडे आहे टीचर्सचा सेट. टीचर्स आणि हा जो मिड सेट आहे आता सपोज 10th स्कूलपर्यंत म्हणजे कुठल्या पण स्कूलमध्ये सपोज मी एका स्कूलमध्ये आहे जिथे आय एम अ स्टुडंट अँड आय हॅव दिल्ली बोर्ड. म्हणजे आता माझे जे काही टेस्ट पेपर्स असेल माझे काही रूल्स असतील स्कूल बाबतीत किंवा काही पण डिसिजन्स असतील की स्कूलचा हा युनिफॉर्म असला पाहिजे स्कूलचं टायमिंग हे असलं पाहिजे किंवा पेपरचा जो पॅटर्न आहे हा स्ट्रिक्टली फॉलो केला पाहिजे. माझा जो सपोज आता मी कॉन्व्हेंट स्कूलमधले जी पेपर बोर्ड आहे तो दिल्ली बोर्ड असतो CBSE. आता मग दिल्ली बोर्ड हा आहे आपला. मग आता जेव्हा स्टुडंट आता हा सेट ए स्टुडंटचा जो पेपर आहे तो बोर्डमधून येणार आहे आणि तो टीचर्सला भेटणार आहे आणि मग टीचर्स परत स्टुडंटला देणार आहे. पण तुम्हाला स्टुडंट्सला डिरेक्टली कुणाशी रिलेशन आहे टीचर्सची. तुम्हाला काही घेणं देणं आहे का की पेपर पॅटर्न ठीक आहे तुम्हाला माहिती की हा पॅटर्न आहे दॅट्स इट. पण तुम्ही एव्हरी डिटेल तर नाही तुम्हाला पाहिजे. सो रिलेशन म्हणजे फंक्शन ऑफ ए टू बी अँड बी टू सी हे खरंच फंक्शन आहे काय? फंक्शन ऑफ ए टू बी फंक्शन ऑफ बी टू सी ह्याला हे फंक्शन बोलतात. बट तर स्टुडंट्सला तर जेव्हा तू पेपर देणार तू टीचर्सला जाऊन फक्त मार्क्स विचारणार किंवा मला किती मार्क्स पडलेत मी काय इम्प्रूव्ह करू. युअर रिलेशन विल बी डिरेक्टली टू टीचर्स नॉट टू बोर्ड राईट. मग ह्या रिलेशनला आपण सपोज एक मिनिट इकडे बघ ए टू बीच्या रिलेशनला इफ यू आर सेईंग एफ अँड बी टू सीच्या रिलेशनला वी आर सेईंग जी. ते ए टू बी बी टू सी अँड सी इज रिलेटेड टू ए काइंड ऑफ तेच आहे कंपोजिट फंक्शन की मिक्स म्हणजे काय रिलेशन असणार आहे. मग आता हा स्टुडंट टू टीचर जो काही रिलेशन आहे त्याला आपण गॉफ फंक्शन बोलतो. ठीक आहे. बी सी टू ए टू सी ए टू सी किंवा सी टू ए असेल त्याला गॉफ फंक्शन बोलतो मीन्स सी ऑफ एफ. ठीक आहे. गॉफ फंक्शन इज ॲक्च्युली what to g f of x
फंक्शन ऑफ एक्स, डिरेक्ट रिलेशन ऑफ टीचर्स. ठीक आहे, ह्याचं एक एक्झाम्पल बघू आपण. सपोज सेट ए आहे, सेट ए आहे आपला 1 आणि 2, 1,2. सेट बी आहे आपला 3,4 आणि सी आहे 5,6. ठीक आहे, आता सपोज हे आपले जे सेट्स आहेत 3, ए बी आणि सी, त्याच्यात 1,2, 3,4 आणि फोर्थ आहे 5,6. आता 1चं रिलेशन आहे 3 सोबत, 2चं आहे 4 सोबत, बट ह्या 3चं रिलेशन फंक्शन आहे 6 आणि 4चं आहे 5. ठीक आहे, मग आता ए टू बी विल बी, ए टू बीचा आहे 3. ठीक आहे, डिरेक्टली मी तुला एफ ऑफ एक्स मध्ये घालून शिकवते नाव. आता हा रिलेशन आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचे, गॉफ, दॅट इज जी ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, फंक्शन फाइंड आउट करायचंय. मग आता ए टू बी जे काही रिलेशन आहे आपला, तो व्हॉट इज दिस, जी एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स. मग आता आपण काय फाइंड आउट करतोय, हा रिलेशन, दॅट इज व्हॉट, जी ऑफ एफ. आता एक्स ची व्हॅल्यू काय आहे आपली इथे, इथे 1 आहे, 1 सपोज घेतला आपण. जी एफ ऑफ एक्स 1 काय आपला 3, सो जी एफ ऑफ एक्स, एफ ऑफ 1 इज जी ऑफ 3, सॉरी एफ ऑफ 3. इथपर्यंत काय कळलं, फक्त 1चं रिलेशन आहे 3 सोबत. मग फायनली एफ ऑफ 3 काय आहे आपला 6. हे आहे आपलं रिलेशन, सिंपल. मग आता जी ऑफ एफ म्हणजे गॉफचं डिरेक्ट आन्सर आहे 6. तुम्हाला 3शी काय घेणं देणं होतं का, आता इथं 3 आहे मध्ये, पण फायनल रिझल्ट क्या हुआ 6. सो दॅट्स इट इज युअर कंपोजिट फंक्शन, जिथे तुम्ही डिरेक्ट फूड एक्सपेक्ट करता रॅदर दॅन मिड काय आहे ते तुम्हाला नाही काय घेणं देणं. सो आता कंपोजिट फंक्शनचं डेफिनेशनच्या अकॉर्डिंगली आपण बघू. लेट एफ बी ए टू बी फंक्शन and g be b to c function where f of x is equal to y. ठीक है, and g of y is equal to z where x belongs to a, y belongs to b, z belongs to c. We define function h a belongs to c. समजते ना, a to b, b to c आणि a to c परत ते गॉफ, such that h of x is equal to z, then the function h is called composite function of f and g and is denoted by गॉफ. हां, सो मी डिरेक्टली तुला, तरी पण मी बुक वाईजच सांगितलं, रिले लॉंग झालाय कन्सेप्ट, पण इझी होता. डन. हा कंपोजिट फंक्शन होता आपला. एक्झाम्पल्स ट्राय करा. एक्झाम्पल 1, एक्झाम्पल 1 आणि एक्झाम्पल 2 होमवर्क. ऑनलाईन स्टुडंट्स बी अटेंटिव्ह. इनवर्स फंक्शन, जी डॉट एफ गॉफ ऑफ एक्स, मल्टिप्लिकेशन येते जी इंटू एफ आहे वाट. ठीक आहे, बघू आपण, ट्राय कर. केलंय तू ट्राय, स्मार्ट, माय गॉड. अजून एक राहिलं इनवर्स, बाद में. किती झालं टाइम. सिग्नम फंक्शन घ्यायचा टॉपिक.
काय नाही, इझी आहे. सिग्नम फंक्शन एक आहे, अजून ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन एक आहे, अजून एक फंक्शन आहे ह्याच्यात. 3 आहेत. हां, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन. ठीक आहे, सिग्नम फंक्शन एक घेऊन टाकू. सिग्नम फंक्शनमध्ये काय दिलं त्यांनी की ह्याच्यात पण आपल्याला एखादं फंक्शन आहे, त्याचं आपल्याला डोमेन रेंज काढायचं आहे, ग्राफ कसा असणार आहे हा चेक करायचा आहे. मग आता त्याच्यामध्ये स्पेशल फंक्शन्स मध्ये हा जो सिग्नम फंक्शन आहे, सम स्पेशल फंक्शन्स मधला फर्स्ट घेतो आपण सिग्नम फंक्शन. सिग्नम फंक्शन, सिग्नम फंक्शन सिग्नम फंक्शन मध्ये सपोज आता एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स हा आपला सिग्नम ऑफ एक्स आहे. आता एफ ऑफ एक्सला आपण सिग्नम ऑफ एक्स बोलतोय. ए सी इको वर ठेव. 60 ऑफ केला. इको इको. हां. थंडी नाही वाजत. किती थंडी वाजते. ठीक आहे, सिग्नम ऑफ एक्स. आता एफ ऑफ एक्स इज इक्वल टू सिग्नम ऑफ एक्स असं म्हणतात. आणि हा सिग्नम ऑफ एक्स आहे ना, आपण एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एस जी एन ऑफ एक्स असं लिहितात. मग आता एक्सची जी काही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू इफ ग्रेटर दॅन 0 असेल तर ती ऑलवेज 1 असणार आहे. इफ एक्स इज इक्वल टू 0 असेल तर ती 0 असणार आहे. इफ एक्स इज लेस देन 1, लेस देन 0 ना. तेच, लेस देन 0 असेल तर -1 असणार आहे. आता हे कसं काय, किती हा स्टँडर्ड हे की कुठले पण इंटिजर्स असू देत, आपला हे आहे एक्सचे व्हॅल्यूज जे आहे डोमेन, आणि रेंज जे असणार आहे ते नेहमी 1, 0 किंवा -1 असणार आहे. ठीक आहे, हे टर्म्स फिक्स आहेत. आता कसं काय, सपोज आता आपले हे ग्राफ डिरेक्टली बघायचं आहे का. एक मिनटं. आता हा जो टर्म आहे आपला एक्स, इफ इट इज ग्रेटर देन 0 तो 1च का असणार आहे, कारण की आपलं स्टँडर्ड फॉर्म काय म्हणतं की इफ सिग्नम ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स जो आहे तो, ॲक्च्युली इट इज एस जी एन ऑफ एक्स, सिग्नम ऑफ एक्स इज, आता सपोज हा एक्स कुठला पण टर्म आहे तो आहे मॉड्युलस ऑफ एक्स अपॉन एक्स वेन एक्स इज ग्रेटर देन 0. तर मॉड्युलस माहिती, हे जे 2 लाईन्स आहेत त्याला मॉड्युलस बोलतात. मग त्या मॉड्युलसमध्ये कोणताही टर्म असला ना त्याची साईन पॉझिटिव्ह होते. ठीक आहे, आता इथे जर का -5 असतं, हां, मग 5/5 असणार, मग इज इक्वल टू, हां, मग एनी टर्म विच इज ग्रेटर देन 0 विल बी 1. ते मला प्रूव्ह करायचे. आता सपोज इथं मी एक्झाम्पल घेतला -4/4, सॉरी इथे आहे ना पॉझिटिव्ह होणार आहे तो नंबर, पण इथे निगेटिव्ह इंटिजर घ्यायचंच नाही ना आपल्याला, ग्रेटर देन 0 आहे, राईट. सो आता 4 घेतला, मॉड्युलस ऑफ 4/4 इज इक्वल टू, बोल ना, 1. एनी नंबर यू टेक यू विल गेट 1. सो हा 1 असणार आहे. 0 असल्यावरती 0, 0. ठीक आहे, निगेटिव्ह नंबर असल्यावरती मॉड्युलस ऑफ निगेटिव्ह नंबर विल बी
-1. आता -4, सपोज -4 घेतला अपॉन -4 इज इक्वल टू -4 विल बिकम, कळलं? हे -1च येणार, हे +1च येणार. हे आहे सिग्नमचा स्टँडर्ड फॉर्म की हे कसे असणार आहेत. आणि त्याचा ग्राफ आपण बघू. दॅट इज एक्स आणि एफ ऑफ एक्स सपोज घेतला आपण, तर एक्स आणि एफ ऑफ एक्सचे व्हॅल्यूज घेतले. ठीक आहे, मी क्विकली शिकवते तुम्हाला की ग्राफ कसा असणार आहे. एक्सचे कुठले पण व्हॅल्यूज विच विल बी ग्रेटर दॅन 1, मग त्याचा जी काय सॉरी वाय काय असणार आहे. एनी व्हॅल्यूज ऑफ एक्स विच इज ग्रेटर दॅन 1. आता मी एक्सची व्हॅल्यू घेतली 1 2 3 4 5 6. आता मग त्याचा जी काय वाय काय असणार एफ ऑफ एक्स. 1 असणार आहे. वाय? बिकॉज एनी नंबर विच इज ग्रेटर दॅन एक्स. आता 4 वेळा मी हे रिपीट केलं असेल. ठीक आहे, सो हे 1च असणार, 1च असणार, सिम्पल. आता सपोज मी 0 घेतला, इफ एक्स इज इक्वल टू 0, काय होतं मगाशी 0, सो 0च येणार. आता जर का मी -3 घेतला, -1, -5 घेतला, -1. ठीक आहे, मग हा जो आपला पॉईंट्स एकदा कळले तर ग्राफ ड्रॉ करायला किती वेळ लागतो. इट्स व्हेरी इझी, कारण की आपले जे वायचे टर्म्स आहेत ते तर फिक्स आहेत. इथे बघू ना एकदा आपण ग्राफ्समध्ये आहे का इथे. नो, आय कांट. काय सिग्नम एक्स, बरं नको, आपल्याला आता वेळ नाहीये. डिरेक्टली मी ड्रॉ करते आता. सो एक्स, एक्सची व्हॅल्यू थांब, 1 2 3 4 -1 -2 -3 -4. ठीक आहे, 1 2 3 आणि 4. हा आहे -1 -2. ठीक आहे, हा आहे 0. इफ 22 पर्यंत ग्राफ आहे का आपला डिअर. सो एक्सची व्हॅल्यू जी आहे 1 आहे, वायची व्हॅल्यू आहे 1, 2 ची व्हॅल्यू आहे 2, वायची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, सेकंड 0 ची व्हॅल्यू 0, -3 आहे इथे, एक्स -3 आणि -1, -5 इथंच येणार तो -1. नाही म्हणजे इथं येणार पुढं. हां बाबा, तुझ्यासारखे खूप जण असतील ज्यांना कन्फ्युजन होईल. -5, सो इथे मी पॉईंट देते जो 1च्या ह्यालाच आहे. ठीक आहे, मग आता अजून जर का असे पॉईंट्स असते तर तो इथे असता. हा ग्राफ इथून एक्सटेंड होतो, असा आहे ग्राफ सिग्नम फंक्शनचा ग्राफ. सी, हे आहे y इज इक्वल टू -1, y इज इक्वल टू 1. डन. सो हे पण इझी होतं, पण ठीक आहे, उद्या आपण सिग्नम फंक्शन नोट डाऊन करायचंय, ते कराल तुम्ही. फर्स्ट मी आता हे सांगते की आपल्या पूर्ण चॅप्टरमध्ये आता काय राहिलंय. इनवर्स फंक्शन एक राहिलंय, हा 2-3 मिनिट्स कन्सेप्ट. सेकंड हा राहिलाय ॲब्सोल्यूट मॉड्यूल आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. 3 टॉपिक्स. 3 टॉपिक झाल्यानंतर एक्सरसाइज तर तुम्ही केलेली आहे. सो फक्त मग डाऊट्स आणि ते क्लिअर करू आपण. ठीक आहे, अथर्व इज ऑल फाईन टू यू. अथर्वला एकदा आपण काय काय मिसलेनियस एक्सरसाइज
हां. ठीक आहे, आपला चॅप्टर तर झालेला आहे आता. हम्म. येस, अथर्वला पण आहे, अथर्व आपल्यासोबत. ठीक आहे, वी विल फिनिश द वाइंड अप फॉर नाव. उद्या आपण कंटिन्यू करू लास्टचे 3 टॉपिक्स. ठीक आहे.